नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की जीवाने एक काव्याला लेटर लिहिलेलं असतं आणि त्या लेटरमध्ये त्याने असं लिहिलेलं असतं की मी खूप विचार केला आहे, पण मी जेवढा विचार केला आहे त्यावरनं मला असंच वाटतं की आपण एकत्र यायला नाही पाहिजेत आणि मी आता नंदिनीला नाही सोडू शकत. तू पण तुझ्या आयुष्यात पुढे जा आणि मोठी हो आणि खरंच मनापासून आय एम रिअली सॉरी असं सगळं तो लिहिलेलं असतं आणि म्हणतो की आपल्या प्रेमाची सुरुवात ही पत्रांनीच झाली होती आणि आपल्या शेवट ही पत्रांनीच होत आहे, असं सगळं तो स्वतःशीच बोलत असतो. आणि इकडे पार्थ काव्याच्या घरी आलेला असतो तिच्यासाठी डेझर्ट घेऊन, एकदम स्वीट पेस्ट्री. तेव्हा काव्या त्याला म्हणत असते की मी ती काही स्वीट पेस्ट्री खाणार नाही, मला रात्रभर अभ्यास करायचा आहे, त्याच्यात रीडिंग स्पेक्स विसरलेले आहे. असं बोलताच लगेचच पार्थ त्याच्या खिशातनं काव्याच्या रीडिंग स्पेक्स तिच्या पुढे काढून देतो. हे बघून काव्या खूप शॉक होते. काव्या आता मनातल्या मनात विचार करत असते की हे एवढ्या बारीक बारीक गोष्टींचा माझा विचार करतात, मी ह्यांचा काहीच विचार करत नाही. हे किती चांगले आहेत, हे माझ्यासाठी एवढं सगळं करतात, पण मी ह्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. ह्या गोष्टीचं पण काव्याला खरं तर गिल्ट असतं. आणि पार्थ तर पूर्णपणे आता काव्याच्या प्रेमात पडलेला असतो, कारण की तो तिच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करत असतो, तिच्यासाठी सगळ्यातल्या सगळ्या गोष्टी करायचा तो ट्राय करत असतो. आता काव्याला या सगळ्या गोष्टी रिअलाईज होतील का की पार्थ एवढं सगळं माझ्यासाठी करतोय, मी एकही पाऊल आमच्या नात्यासाठी उचलत नाही आणि ते माझ्यासाठी एवढं सगळं करतात. आणि आता जे काही लेटर लिहिलेलं असतं ते काही जीवानी रात्रीचं लिहिलेलं असतं. आणि इकडे नंदिनी सकाळी उठून नेहमीप्रमाणे रूममध्ये येते आणि तिला खाली तो एक पेपर पडलेला असतो. नंदिनी तो पेपर उचलते. आता जे काही ते जीवानी त्या पेपरमध्ये लिहिलेलं आहे ते नंदिनी सगळं वाचेल का आणि त्यावरनं नंदिनीला कळेल का की ही मिस के नावाची कोण मुलगी आहे आणि नंदिनीला जीवाच्या आणि काव्याच्या नात्याचं सत्य कळेल का, हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.